काशीबाई या शिवभक्त होत्या बरं आणि त्यांच्या स्वप्नामध्ये दृष्टांत झाला बरं आणि त्या दृष्टांतानुसार त्या भीमा नदीच्या पात्रामध्ये त्यांना ते शिवपिंडीचं मिळाली. बरं हं, आतमध्ये एक दीपमाळा आहे, तुम्हाला आत गेल्यानंतर दिसेल. हं. की अत्यंत रेअर अशी असणारी दीपमाळ आहे बरं ही भारतामध्ये तुम्हाला ठराविक 1, 2 किंवा फार तर 4 ठिकाणी इतकी सुंदर राखीव रेखीव कोरीव अशी दीपमाळ तुम्हाला पाहायला मिळेल. पाहिलं. आणि दरवर्षी त्रिपुरी पौर्णिमेला हा. या ठिकाणी एक उत्सव साजरा केला जातो, बरं. दीपोत्सव. बरं रात्रीच्या अंधारामध्ये हं. प्रत्येक जो पाय दिसतोय तुम्हाला दीपमाळेचा त्या ठिकाणी दीप प्रज्वलित केला जातो. पुरातत्व खात्याचा एक निधी आला होता या ठिकाणी साधारणतः 1.5 कोटी रुपयाचा. बरं त्या माध्यमातून याचं जीर्णोद्धाराचं काम झालं अच्छा आणि त्यावेळेस कोण या ठिकाणी सक्रिय असणाऱ्या लोकांनी त्या ठिकाणी रंगकाम करण्याचा निर्णय घेतला. अच्छा त्या रंगकाम केल्यामुळे ते थोडस तुम्हाला आता नवीन वाटत असेल नवीन स्ट्रक्चर पण मंदिर जुनच आहे, 16व्या शतकातलं दगडी आहे. आहे. हो. अच्छा अच्छा मला जुना स्ट्रक्चर असलेलंच मंदिर आवडतं, ज्या ठिकाणी कलर नसावे, जे ओरिजिनल जे बांधकाम आहे दगडी हं, हं, हं. ते आहे तसं दिसावं. हं, हं, हं. त्याने ते अजून पौराणिक वाटतं पौराणिक. आणि दिसायला पण छान वाटतं, त्याचा नक्कीच. लुक छान वाटतं. नक्कीच शेकडो देवालय मी हिंडलोय, परंतु मला त्या सर्व देवालयांपेक्षाही या ठिकाणी या मंदिरामध्ये जे मला पावित्र्य किंवा आपण काय म्हणतो जागृती जाणवली बरोबर ती आहे. इतर ठिकाणी कुठेच जाणवली नाही. वाह क्या म्हणजे बात. सर्वात टॉपचं मला म्हणजे आध्यात्मिक जी जागृती दिसली ती या ठिकाणी दिसली. शेवटी